नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे मतदान करणं. मतदान का करायचं, मतदानाचं महत्त्व, मतदाराची असणारी भूमिका आणि मतदारानं नेमकं मतदान कोणत्या उमेदवाराला करायचं याबद्दलची जनजागृती असणारा हा आजचा व्हिडिओ आहे. त्यासाठी प्रत्येक भारत देशातल्या नागरिक बंधू भगिनींनी हा व्हिडिओ अवश्य एकदा शेवटपर्यंत पहा. निश्चितपणानं तुम्ही देखील आपल्या देशाच्या विकासासाठी अमूल्य मतदानाच्या रूपानं तुम्ही योगदान देऊ शकता. चला तर पाहूया आजचा हा व्हिडिओ मतदार जागृती अभियानाचा. तर सप्रेम नमस्कार सर्व माझ्या भारत देशातल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनो. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची निवडणूक आता संपन्न होते. मग ती निवडणूक लोकशाही मार्गाची निवडणूक, त्यामध्ये लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळामध्ये होणारच आहेत. तर भारतीय राज्यघटनेनं आपल्याला म्हणजे मतदाराला जो मतदानाचा अमूल्य अधिकार प्रदान केलेला आहे, बहाल केलेला आहे, घटनात्मक अधिकाराचा आपण सर्वांनी वापर करून 100% मतदान करणं हे आपल्या सर्वांचं, मी म्हणेल, एक प्रकारचं सर्वात मोठं राष्ट्रीय कर्तव्य आहे. देशाचे, राज्याचे व नागरिकांचं भवितव्य घडवणारी ही असणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये देशाचा विकास करणारा असा जाणता प्रतिनिधी आपण निवडून देणं आज नितांत काळाची गरज निर्माण झालेली आहे. सज्जनांची असणारी निष्क्रियता आणि ही दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा समाजाला आज बांधवांनो सर्वात जास्त घातक ठरत आहे. या उक्तीप्रमाणे सर्व सज्जन मतदारांनी सक्रियपणे, कार्यक्षमतेनं मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन स्वतः मतदान करा आणि स्वतः मतदान करून इतर मतदारांना देखील मतदान करण्यात प्रोत्साहित करा. आणि योग्य ते उमेदवार निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी 100% मतदान करणं हे आवश्यक आहे. कारण मतदान प्रक्रियेद्वारे निर्माण होणारी या ज्या काही निवडणुका आहेत, मग ती आत्ताची लोकसभा असेल, विधानसभा असेल येणारी, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तथा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, तर ह्या ज्या निवडणुका आहेत तर ते आपल्या देशाचे, पर्यायानं आपल्या राज्याचं, पर्यायानं आपल्या जिल्ह्याचं, पर्यायानं आपल्या तालुक्याचं आणि पर्यायानं आपल्या गावाच्या विकासाचं भवितव्य ठरवणाऱ्या या सर्व निवडणुका असतात. आणि हीच पार्श्वभूमी मतदारांनी लक्षात घेऊन योग्य गुणवत्ताधारक, स्वच्छ, पारदर्शी उमेदवाराला मतदान आपण सर्वांनी करावे. कोणत्याही प्रलोभनास आपण बळी न पडता सचक विवेक बुद्धीला स्मरून, सचक विवेक बुद्धीचा आपण सर्वांनी वापर करून भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या हेतूनं मतदान करावे आणि इतरांना देखील मतदान करण्यास प्रेरित करावं, प्रोत्साहित करावं. कारण माझ्या बलशाली भारताच्या निर्मितीसाठी तर बांधवांनो मतदान करा, मतदान करा, मतदान करा. तर मतदार बंधू आणि भगिनींनो, संविधान व लोकशाहीचे जतन करण्यासाठी आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. मतदानाचा आपला हक्क जो आहे तो कुणालाही न घाबरता निर्भयपणे प्रत्येकाने बजावा. लोकशाही आणि संविधान बळकट करण्यासाठी हे सर्वात आवश्यक असणारी ही बाब आहे. ज्याप्रमाणे कन्यादान, भूदान, जलदान, रक्तदान किंवा गोदान यासारखे जे श्रेष्ठ दान म्हणून आपण ओळखले जातो, त्यामध्ये मतदान हे देखील श्रेष्ठ दान आहे. लोकांसाठी सरकार निवडण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे लोकशाही आहे. आणि कोणत्याही भारतीय आपल्या असणाऱ्या या भारतीय राज्यघटनेने कोणताही भेदभाव न ठेवता एक लोकप्रति निवडण्याचा सर्वांना एक समान अधिकार दिलेला आहे. हे प्रत्येकाचं नागरिक म्हणून प्रत्येक मतदारानं
मतदान करणं हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. लोकशाहीचे पायक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजवावा हीच या व्हिडिओच्या द्वारे प्रत्येक भारतीय नागरिक बंधू भगिनींना मी आग्रहाची विनंती करतोय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.